ऑल राईट. तर मला काय म्हणायचं होतं, की आता जर तुमचे कोर्सेसचे एप्या सगळे झाले असतील बाइंड वगैरे करून, तर तिथे काय होईल, कोर्स पहिले तर गेट होतील. त्यामुळे मी लिहून देतो. शिट फ्रेंड्स. हे काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. जस्ट अ सेकंड. झालं पेन बंद. ओके. ओके. तर तुमच्याकडे आहे गेट ऑल कोर्सेसची एपीआय. नंतर आहे कोर्स सगळे गेट केल्यानंतर अपडेटची पण आहे एक. त्यानंतर ऍडची पण आहे आणि डिलीटची पण आहे. ठीक आहे. वन्स यू आर डन विथ दिस, म्हणजे काय होईल, तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये कोर्सेस दिसतील, ऍक्च्युअल कोर्सेस. आणि त्या कोर्सेस मध्ये काय काय आहेत व्हॅल्यूज. सो लेटेस्ट से की आपण, हा एक कोर्स वाला कार्ड आहे. वरती इमेज वगैरे असेल, मे बी समथिंग लाईक दिस. आणि खाली असतील त्याच्या प्रॉपर्टी, जसं की त्याचा नेम, त्याचा ड्युरेशन आणि त्याची फीज, अशा काही प्रॉपर्टीज असतील त्याच्या. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी एक बटन असेल बाय नाव वाला. आता या बाय नावच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन चार गोष्टी बघायच्या आहेत, वन बाय वन, वन बाय वन. तर एक काम करतो, मी याला थोडस असं बाजूला घेतो, सो दॅट मला जरा जागा मिळेल. ठीक आहे. तर मी आता बाय नावच्या बटनावर क्लिक केलं. सो लेट अस से ते बाय नावचं बटन आहे. तिथे क्लिक केल्यानंतर कलर कुठला आहे, झालं काय पाहिजे, ऍक्च्युली तुम्हाला तीन एपीआय कॉल करायचे आहे वन बाय वन. तर पहिली एपीआय जी आहे ती आहे, पहिली जी एपीआय ती आहे ऍड इन्कम वाली. ठीक आहे. म्हणजे काय, इथे बाय नावच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक मॉडेल ओपन होतो. मॉडेलमध्ये 8 फील्ड्स आहेत. 8 फील्ड पैकी 4 फील्ड तुम्हाला भरायचे आहेत. 4 फील्ड हिडन फील्ड्स आहेत. ठीक आहे. सो आय अज्युम की तुम्ही त्या 4 फील्ड्स भरल्या प्रॉपरली. त्याच्यामध्ये काय नाही, फक्त इन्कमची डिटेल भरायची, तुम्हाला अमाऊंट किती भरायची अँड ऑल. ती अमाऊंट भरल्यानंतर तुम्ही ओके किंवा सबमिटच्या बटनावर क्लिक करा. सबमिटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍड इन्कमची एपीआय कॉल करायची आहे. इथे काही गोष्टी तुम्हाला त्या फॉर्म मधूनच घ्याव्या लागतील. आणि त्या ऍड इन्कम वाली एपीआय ला तुम्हाला कॉल करावं लागेल. मी सांगतो ते एपीआय मध्ये काय काय आहे. ॲज ऑफ नाऊ मी अज्युम करतो की तुमच्याकडे जो जो ऑब्जेक्ट बनणार आहे त्या फॉर्मचा, त्या 8 फील्ड वाल्या फॉर्मचा, त्याच्यापैकी काही फील्ड तुम्हाला लागतील ऍड इन्कम साठी. ठीक आहे. आणि मी हे पण इमॅजिन करतो ॲज ऑफ नाऊ की हा आहे तो ऑब्जेक्ट, ऍड इन्कम वाला ऑब्जेक्ट, तुमची बॉडी म्हणजे थोडक्यात. बॉडी इज इक्वल टू, एक मिनिट याला जरा मोठं करतो. ठीक आहे. हा तो ऑब्जेक्ट आहे. तर तुम्ही काय कराल, ऍड इन्कम वाल्या एपीआय ला कॉल करायचा. ठीक आहे. जर ऍड इन्कमची एपीआय सक्सेसफुली रन झाली तर तुम्हाला एक रिस्पॉन्स येईल. किंवा जर फाटली जरी कुठे समजा इन केस, तरी पण तुमच्याकडे रिस्पॉन्स येईलच. तर तुमच्याकडे असू शकतो एक सक्सेस रिस्पॉन्स, अदरवाइज फेलियर रिस्पॉन्स. ठीक आहे. तुमच्याकडे दोन सक्सेस किंवा फेलियर असे रिस्पॉन्सेस आहेत. जर फेल झाला तर काय करायचंय, काम करतो इथे तुम्ही, नाही समजणार बहुतेक. ठीक आहे. जर फेल झाला तो रिस्पॉन्स, म्हणजे फेलियर रिस्पॉन्स जर आलाच इन केस, तुम्हाला सरळ सरळ काय करायचंय, वापस यायचं आणि पेज रिफ्रेश करायचंय. किंवा मग एक अलर्ट दाखवायचा आहे, एक अलर्ट येईल. त्यात काय सांगाल तुम्ही की ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफुल. काय स्पेलिंग आहे,
हा, ठीक आहे. जर तो फेल झाला असेल तर, अरे क्या हो रहा है इसको. ऑलराईट. एक काम करतो यार, मी इथेच लिहितोय, कारण वरती लिहिलंस जरा बरं पडेल. ठीक आहे, तो त्याला फेल्युअर वाला, की त्याला अलर्ट द्यायचा आहे आणि पेज रिफ्रेश करायचं आहे, वॉट एव्हर. पण जर तो सक्सेस असेल तर आपल्याला एक दुसरी एपीआय कॉल करायची आहे, जी आहे एनरोलमेंट वाली. ऑलराईट. पण ती एपीआय कॉल करण्याआधी, म्हणजे काय, एनरोलमेंट एपीआय ने काय होतं, की त्या पर्टिक्युलर युजरला तो कोर्स असाइन होतो. जसं की लेटेस्ट से मी नवीन आहे, मी क्लासमध्ये पहिल्यांदा आलो, मी एक नवीन कोर्स घेतला, लेटेस्ट से HTML वाला कोर्स घेतला मी. तर तो HTML कोर्स माझ्या नावाने असाइन होतो, म्हणजे कुठेतरी एका टेबलमध्ये माझी आयडी, म्हणजे माझी युजर आयडी आणि त्या कोर्सची कोर्स आयडी ही स्टोअर होते. म्हणजे समजते की बाबा ह्या युजरने हा कोर्स घेतलेला आहे. ठीक आहे. हे इथपर्यंत समजलं की काय करायचं. ऍड इन्कम मध्ये काय, इन्कमची डिटेल्स, जो ऑब्जेक्ट बनेल तो तुम्हाला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आहे, म्हणजे एपीआय कॉल करायची आणि त्याला तो बॉडी पास करायची आहे. दुसरी गोष्ट काय, जर ते फेल्युअर असेल तर अलर्ट द्यायचा आहे की ट्रान्झॅक्शन अनसक्सेसफुल. ठीक आहे. आणि जर सक्सेस असेल तर आपल्याला नेक्स्ट काय करायचं, एनरोलमेंटची एपीआय कॉल करायची. एनरोलमेंटच्या एपीआय मध्ये काय होतं, टेबलमध्ये स्टोअर होतं एका ठिकाणी युजर आयडी आणि त्याच्या पुढे त्या युजरने घेतलेला कोर्स, म्हणजे त्या कोर्सची आयडी. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हो. हर्षा, अक्षदा, तुम्हाला नाही समजलं का? समजलं सर, पण फक्त ते एनरोलमेंटच्या टेबलमध्ये जो आपण मॉडेलचा टेबल क्रिएट केला त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू स्टोअर होणार का? एनरोलमेंटच्या टेबल मध्ये काय केलं आपण? 8 फील्ड घेतल्यात ना? एक मिनिट. तो जो मॉडेल, म्हणजे अच्छा ठीक आहे, ते ना 8 फील्ड वाला मॉडेल, त्या, हा. हा, त्या 8 फील्ड वाल्या मॉडेल म्हणजे तो फॉर्मच आहे, असं मी त्याला फॉर्म म्हणून सांगतो. ठीक आहे, त्या फॉर्म मध्ये 8 फील्ड आहे, त्या फॉर्मच्या 8 फील्ड पैकी काही फील्ड इथे लागतील आपल्या इन्कम ऑब्जेक्ट साठी, आणि काही बाकीचे फील्ड जे आहेत ते एनरोलमेंट साठी लागतील. ऍक्च्युअल एनरोलमेंट म्हणजे आता बघा, नॉर्मली कसं होतं, जर मी ऑफलाईन क्लासमध्ये जरी गेलो, मी कोर्सेस बघितले, मला वाटतंय की मी HTML चा कोर्स घेतो, तर आपण एक फी देतो. लेटेस्ट से 5,000चा कोर्स आहे तर मी 1,000 रुपये देतो आणि कोर्स विकत घेतो, असं होतं, राईट? तर इथे पण तेच होते की आधी आपण पैसे भरतोय, म्हणजे स्टुडंट कडून फी घेतोय, नंतर त्याला एनरोल करतोय एका कोर्समध्ये. इथपर्यंत असं येते फ्लो त्याचा. म्हणजे त्या एकाच फॉर्म मधून ह्या सगळ्या एपीआय साठी आपल्याला डेटा भेटणार आहे, म्हणून त्या डेटा, त्या मॉडेल मध्ये, त्या फॉर्म मध्ये 8 फील्ड्स आहेत. त्याची गरज पण नाही 8 फील्डची एका एपीआय साठी, कारण ते मल्टिपल एपीआय साठी आहे, नाही का? अच्छा, बरं, मी सांगतो शॉर्टकट मध्ये काय. सगळ्यात पहिले इन्कम एपीआय कॉल करायची, त्याला बॉडी पास करायची. ही डिटेल कुठून येईल, तर या फॉर्म मधूनच येईल, म्हणजे या फॉर्म मधून actually त्या मॉडेल वाल्या फॉर्म मधून. ठीक आहे. जर तो फेल झाला असेल तर अलर्ट द्यायचा आणि पेज रिफ्रेश करायचा. जर सक्सेस असेल, म्हणजे काय, इन्कम सक्सेसफुली ऍड झाली टेबलमध्ये, तुम्हाला एक तसा रिस्पॉन्स भेटेल की इन्कम डिटेल्स ऍडेड सक्सेसफुली म्हणून. जर तो रिस्पॉन्स आला तर तुम्हाला नेक्स्ट काम काय करायचंय, की एनरोलमेंट त्याचं ऍक्च्युअल मध्ये करून द्यायचंय. कसं करायचं, की त्याच्या युजर आयडी पुढे त्या पर्टिक्युलर कोर्सचा आयडी, आता ह्या इथे आपण कार्ड्स जे घेतलेले आहेत, त्या कार्ड्स, प्रत्येक कार्ड मध्ये कोर्स आयडी येईल. ज्यांनी गेट ऑल कोर्सेस वाली एपीआय घेतली असेल त्याला माहिती असेल की तिथे पर्टिक्युलर कार्ड साठी एक, म्हणजे पर्टिक्युलर कोर्स साठी कोर्स आयडी अवेलेबल आहे. ती कोर्स आयडी आपण कुठे ना कुठे आपण स्टोअर करतोच. ठीक आहे. आपण इंडेक्स मध्ये पण टाकू शकतो, नॉट इंडेक्स ऍक्च्युली, की मध्ये पण टाकू शकतो, किंवा एखाद्या हिडन इनपुट मध्ये पण टाकू शकतो. ठीक आहे, वी कॅन डू डू दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की सम हाऊ आपल्याला त्या कोर्सची की भेटणार आहे, आय मीन आयडी भेटणार आहे, कोर्स आयडी.
ठीक आहे. तर त्या कोर्स आयडीचं आपल्याला काम लागणार आहे एनरोलमेंट करताना, की बाबा त्या पर्टिक्युलर युजरनी कुठल्या कोर्समध्ये एनरोल केलं. ठीक आहे. तर एनरोलमेंट करताना फक्त दोन गोष्टी गरजेच्या आहे. एक आहे युजर आयडी, जो की आपण ऑलरेडी स्टोअर केलेला आहे. कुठे केलेला आहे तर लोकल होस्टमध्ये, सॉरी लोकल बोलतो, लोकल स्टोरेज मध्ये केलेलं आहे. लोकल स्टोरेज पण तुम्हाला नसेल यूज करायचं तर आपण स्टोअर मध्ये पण स्टोअर केलेलं आहे. स्टोअर डॉट युजर इन्फो का काहीतरी असेल ते, आय डोंट नो. स्टोअर डॉट युजर आयडी असं तुम्हाला भेटेल ते. ठीक आहे. तसं मग आपण युजर आयडी काढली आपल्या स्टोअर मधून, रिडक्स स्टोअर मधून, आणि कोर्स आयडी काढली या कार्ड मधून. तर आपल्याला दोन गोष्टीची गरज आहे. तर आपण एनरोलमेंट करू शकतो. इथे तुम्हाला लागेल बॉडी, एनरोल बॉडी करतो मी याला. एनरोल बॉडी मध्ये काय काय असेल, एक मिनिट, हे काय आलं. एनरोल बॉडी मध्ये असेल युजर आयडी आणि कोर्स आयडी. ठीक आहे. युजर आयडी आणि कोर्स आयडी आपला बॉडी असेल ऍक्च्युली. ठीक आहे. ती बॉडी आपल्याला पास करायची एनरोलमेंटच्या एपीआय मध्ये, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सक्सेस किंवा फेलियरचा रिस्पॉन्स भेटू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की आता हे फर्स्ट टाइम युजरसाठी चांगलं आहे. म्हणजे एखाद्या युजरनी फर्स्ट टाइम एखादा कोर्स घेतलेला आहे, त्याने समजा 5,000चा कोर्स आहे, 1,000 डाऊन पेमेंट, आय मीन नॉट डाऊन पेमेंट, ती फी भरली 1,000, बाकी त्याच्याकडे उरतात 4,000. नेक्स्ट टाइम जेव्हा तो येईल तेव्हा त्याला काय करायचंय, फक्त त्या कोर्सचे 4,000 जे उरलेले त्याच्यापैकी समजा 2,000 तर त्याला भरायचे, तर तो 2,000 भरतो. पण आपण फ्लो वाईज तयार जाणार आहोत. दुसरी गोष्ट काय, तर इन्कम तर ऍड होईल प्रॉपरली. ठीक आहे, इन्कमचा काय प्रॉब्लेम नाही. पण एनरोलमेंट त्याची प्रत्येक वेळेस झालेली नाही पाहिजे, कारण ऑलरेडी तो त्या कोर्समध्ये एनरोल्ड आहे. हे कळते जरा जरा. म्हणजे जर मी ऑफलाईन शिकायला आलो, मी बोललोय की मला HTML चा कोर्स घ्यायचा आहे, मी 1,000 रुपये भरले एका कोर्सचे, 4,000 बाकी आहे. मी नेक्स्ट टाइम आलो सेकंड मंथ मध्ये, मी दिले 2,000 रुपये, बाबा मी ऑलरेडी 1,000 भरले होते, आता हे 2,000 देतोय, बाकी उरलेले 2,000 ते नंतर देईन पुढच्या मंथ मध्ये, लेटेस्ट आहे. तर मला परत त्या कोर्समध्ये एनरोल करायची गरज आहे का? येस, नो. नाही. नाही, राईट. तर मला ही एपीआय कॉल करणं गरजेचं नाही. पण आता मला कसं समजेल की त्या पर्टिक्युलर युजरनी कोर्स घेतलेला आहे की नाही? आता जर मी ऑफलाईन आहे तर माझ्याकडे एक्सेल शीट आहे, मी तिथे बघू शकतो की बाबा हा स्टुडंट आहे, यांनी हा कोर्स घेतलाय का, घेतलेला आहे, तर परत त्याला एनरोल करायची गरज नाही. किंवा जर समजा एक्सेल पण नसेल तर आपण एखाद्या डायरीमध्ये पण लिहू शकतो की हा स्टुडंट आहे, हा त्याचा कोर्स त्याने घेतलेला आहे. जर तो त्या डायरीमध्ये किंवा एक्सेल मध्ये मला भेटला तो युजर, आणि त्याच्या नावापुढे जर तो कोर्स भेटला, याचा अर्थ काय की त्याने ऑलरेडी एनरोलमेंट त्याचं झालेलं आहे, त्याने एनरोल केलेलं आहे. जर तो नाही भेटला तर मला एनरोल करायचं, बरोबर. जर मी आलो आणि मी बघितलं की हर्षा नाव त्या एक्सेल मध्ये कुठेच नाहीये, आहे जरी पण त्या कोर्समध्ये, त्या कोर्ससाठी नाहीये, XYZ कोर्स असेल तो समजा, याचा अर्थ काय की हर्षाने त्या कोर्समध्ये एनरोल नाही केलेलं आहे. सो मला नव्याने तिला एनरोल करावं लागेल. जर तिने ऑलरेडी एनरोल केलं असेल, म्हणजे त्या एक्सेल मध्ये तिचं नाव दिसते, तिच्या नावापुढे तो कोर्स दिसतोय, तर मला परत एनरोल करायची गरज नाही पडणार. ते करण्यासाठी आपण इथे मीडिएटर एक एपीआय कॉल करतो. त्या एपीआय चं नाव आहे गेट एनरोलमेंट डेटा. इथे तुम्हाला पास करायचा आहे युजर आयडी आणि कोर्स आयडी. ठीक आहे. आता गेट एनरोलमेंट डेटा मध्ये काय होतं, तुम्हाला समजून येतं की नेमकं त्या युजरनी एनरोलमेंट केलेलं आहे त्या कोर्समध्ये की नाही केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर मेसेज मिळतो की दिस स्टुडंट, सॉरी, युजर हॅव ऑलरेडी एनरोल्ड ऑर द युजर हॅवंट एनरोल्ड येट. ह्या दोन मेसेज पैकी तुम्हाला एक मेसेज मिळेल. ठीक आहे. तर काय काय मेसेज भेटतील तुम्हाला, द युजर हॅज ऑलरेडी एनरोल्ड. जर हा मेसेज भेटला याचा अर्थ काय, तर तुम्हाला एनरोलमेंटची एपीआय कॉल करायची गरज नाहीये. हे समजलं? येस सर. ठीक आहे. अँड दुसरा मेसेज काय असेल,
The user has not enrolled yet. ठीक आहे. आणि जर हा मेसेज आला की द युजर हॅजंट ऑलरेडी एनरोल्ड वॉट एव्हर, तर तुम्हाला एनरोलमेंटची एपीआय कॉल करायची गरज आहे. ठीक आहे. मी ते लिहून देतो. जर हा भेटलाच आपल्याला तर नो नीड कॉल एनरोलमेंट एपीआय. ठीक आहे. आणि जर हे असं असेल तर आपल्याला काय करायचंय, कॉल खाली घेतो याला. ठीक आहे. जर त्याने ऑलरेडी एनरोल केलं नसेल तर आपल्याला काय करायचं, एनरोलमेंटची एपीआय कॉल करायची आहे. हे बघा काय सीन आहे माहिती आहे का, हे पूर्ण एकच फंक्शनॅलिटी आहे. ठीक आहे. आणि एकाच फंक्शनॅलिटी मध्ये मल्टिपल गोष्टी घडतात म्हणून कदाचित तुम्हाला ते असं वाटत असेल की खूप जास्त आहे. ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही विचार केला रिअल लाईफ सिनॅरिओ घेऊन तर तुम्हाला समजेल की ही प्रोसेस तेवढी पण मोठी नाही जेवढी वाटतं. पण सिन्स आता हेच काम आपण कम्प्युटर कडून करून घेतोय तर आपल्याला ते थोडंसं व्हेरिफिकेशन, त्याला विचारपूस ह्या गोष्टी करणं पडतात. विचारपूस म्हणजे काय, तर आपण हे गेट एनरोलमेंट डेटा नावाची जी एपीआय कॉल करतो तर आपण ऍक्च्युअली मध्ये विचारतोय की ह्या युजरने तो कोर्स घेतलेला आहे का. ठीक आहे. वन्स यू आर डन विथ कॉलिंग एनरोलमेंट एपीआय, एनरोलमेंट एपीआय मध्ये तुम्हाला काय करायचं, युजर आयडी आणि कोर्स आयडी पास करायचा आहे आणि त्या टेबलमध्ये त्याची एंट्री होईल. म्हणजे काय तर जर तुम्ही नवीन कोर्स घेतला तर तुमच्या ते एक्सेल मध्ये एंट्री होईल की हर्षाने बॅकएंडचा कोर्स घेतलेला आहे. ठीक आहे. आता एनरोलमेंट झाली, नंतर काय, इथे पण तुम्हाला दोन मेसेज मिळतील रिस्पॉन्स मध्ये. एक असेल एरर मेसेज किंवा फेलियर, म्हणजे एपीआय कॉल होता ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर अगेन तुम्हाला काय करायचंय, अलर्ट द्यायचा आहे, एनरोलमेंट अनसक्सेसफुल. स्पेलिंग चुकतंय का, ठीक आहे. जर फेलियर आला तर एनरोलमेंट अनसक्सेसफुल, अदरवाइज सक्सेसचा मेसेज जर आला तर काय करायचंय, कॉल अनदर एपीआय. ती एपीआय काय असेल, अच्छा सक्सेस झाल्यानंतर ना चेक द युजर रोल. ठीक आहे. आता याचा अर्थ काय, लेटेस्ट आहे, मी क्लासमध्ये फर्स्ट टाइम आलो. ठीक आहे. क्लासमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा मी येतो तेव्हा आपण एन्क्वायरी करतो बघा. तुम्ही आले असाल सगळ्यात पहिले कधीतरी क्लासमध्ये ऑफलाईन, तुम्ही फर्स्ट टाइम एन्क्वायरी केली असेल. तर जेव्हा तुम्ही एन्क्वायरी करता तर तेव्हा तुम्ही त्या क्लासचे स्टुडंट नसतात, यू आर जस्ट अ गेस्ट. बरोबर. हे आहे का असं, बरोबर बोलतो का मी? यार हे बघा तुम्ही हो नाही बोलले ना तर मी पटकन सांगून मोकळं करेन. हा, प्लीज हर्षा, अक्षदा, करिश्मा, प्लीज से समथिंग. ऑल राईट. तर फर्स्ट टाइम आपण जेव्हा क्लासमध्ये येतो तेव्हा आपण असतो एक गेस्ट, ज्यात आपला आणि क्लासचा ऍज सच काय संबंध नसतो. आपण जस्ट विचारायला आलेलो असतो की कोर्स आहे का, कुठला आहे, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे अँड ऑल. ते झाल्यानंतर जेव्हा आपण कोर्स घेतो तेव्हा आपण काय होतो, त्या क्लासचे स्टुडंट होतो. अँड देन यू कॅन कम डेली, यू कॅन यूज क्लासची फॅसिलिटीज, क्लासचा लॅपटॉप, वॉट एव्हर. बट अंटिल देन यू आर जस्ट अ गेस्ट. तसंच मी असे इमॅजिन करतो की मी या ऍप्लिकेशनवर फर्स्ट टाइम आलोय, म्हणजे मी अजून कुठला कोर्स नाही घेतलाय. ठीक आहे. जर मी कोर्स घेतलेला नसेल तर माझी रोल आयडी काय असेल, इफ आय एम अ गेस्ट व्हॉट शुड बी माय रोल आयडी.
कम ऑन, तुम्ही आता या ऍप्लिकेशन मध्ये ठीकठाक काम केलेलं आहे. सो आय कॅन एक्सपेक्ट अन आन्सर फ्रॉम यू. हर्ष, काय असणार आहे कोर्स आयडी, आय मीन युजर आयडी, जर मी गेस्ट असेल तर? गेस्ट असेल तर 1. नो. एक मिनिट. इट्स अ गेस्ट. किती टोटल रोल्स आहेत? 4 रोल्स आहेत ना. कोणते कोणते? युजर, ऍडमिन, फॅकल्टी, स्टुडंट. याचा सिक्वेन्स काय आता? हायर अथॉरिटी पासून एकदम लोअर अथॉरिटीवर यायचं. सगळ्यात जास्त अथॉरिटी कोणाला आहे? ऍडमिनला, त्याच्यानंतर फॅकल्टी, एक जर ऍडमिन, दोन जर फॅकल्टी, 3 नंबर कोण? स्टुडंट, त्याच्यानंतर युजर. हा म्हणजे गेस्ट. हा, तर हा, 4. 4. ठीक आहे. तर गेस्टची रोल आयडी असते 4. ते लिहून देतो का? रोल आयडी 4 असते. जर त्याची रोल आयडी 4 असेल तर आपल्याला काय करायचे, त्याची आयडी, रोल आयडी चेंज करायची, अपडेट करायची आहे. आणि तर ती करायची आहे 3. म्हणजे काय, की यापुढे तुम्ही या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये स्टुडंट या रोलनी गोष्टी ऍक्सेस करू शकतात. ठीक आहे. त्याचे जर 4 असेल तर यू हॅव टू कन्वर्ट इट टू 3 आणि हे असेल अपडेटेड. अरे स्पेस जास्त दिला का मी इथे कुठे? ठीक आहे, थोडस हा, ऑलरेडी 4 असेल तर त्याला आपण अपडेट करायचंय टू 3. पण अपडेट आपण डायरेक्टली नाही करू शकत, कारण यू ऑलरेडी नो की आपला डेटा जो आहे, जो स्टेट आहे आपला, तो स्टोअर मध्ये मेंटेन्ड आहे. ठीक आहे. आपल्याला त्या स्टोअर मध्ये चेंज करायचं आहे, तर स्टोअर मध्ये आपण डायरेक्टली चेंज तर करू शकत नाही. आपल्याला एक ऍक्शन डिस्पॅच करावं लागेल. ऍक्शन जरी डिस्पॅच केली आपण, तरी आपल्याला टेबल मध्ये पण चेंज झाला पाहिजे. टेबल कोणता? तर डेटाबेस वाला टेबल. तिथे पण आपल्याला समजायला पाहिजे की हा पर्टिक्युलर युजर आता म्हणजे गेस्ट नसून स्टुडंट झालेला आहे. सो एवढं सगळं करण्यासाठी वी हॅव ओनली वन ऑप्शन अँड दॅट इज टू कॉल थर्ड एपीआय विच इज अपडेट युजर रोल. इथे ऍक्च्युअल मध्ये काय होईल की आपण 2 गोष्टी ऍक्च्युअली पास करत असतो. वन इज दी युजर आय डी अँड अनदर इज दी रोल आय डी. थोडस मी याला मागेच घेतो म्हणजे समजेल. ठीक आहे, हे सक्सेस वाले. ठीक आहे, आय जस्ट डू दिस. ठीक आहे, हे झाल्यानंतर अच्छा, युजर आयडी तर तुम्हाला माहिती आहे की कुठून तरी येईलच, लेटेस्ट स्टोअर मधून येऊ शकतो तो. अरे तर हा, स्टोअर मधून येईल तो. पण ही रोल आयडी जी आहे ती आपल्याला बाय डिफॉल्ट 3 टाकायची आहे. अरे हम्म, तर रोल आयडी आपल्याला बाय डिफॉल्ट 3 टाकायची आहे. 3 म्हणजे काय, त्याला आपण जबरदस्ती स्टुडंटच बनवतो, म्हणजे स्वतःहून. सो आपल्याला अपडेट युजर रोल वाली एपीआय कॉल करायची आहे. त्याला 2 गोष्टी पास करायच्या आहेत. वन इज दी युजर आयडी, अनदर इज दी रोल आयडी. रोल आयडी आपल्याला काय असेल, डिफॉल्ट 3 असेल. सो जर एखादा युजर आहे ज्याचा युजर आयडी लेटेस्ट से 50 आहे, 50, तर आपण इथे कसं पास करू, ऑब्जेक्ट मध्ये युजर आयडी इज इक्वल टू 50 आणि रोल आयडी इज इक्वल टू 3. रोल आयडी आपल्याला ऍज सच कुठून काढायचा वगैरे नाही, आपण डायरेक्ट व्हॅल्यू एंटर करायची आहे विच इज 3. म्हणजे तो स्टुडंट म्हणून ओळखला जाईल त्या ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. आणि हे सगळं प्रॉपर झालं, याचा अर्थ काय, तर त्याने तो कोर्स एनरोल केला, बाय केला. आणि हे सगळं ना एवढं प्रॉपरली बनलेलं आहे बघा. जर इन केस इन्कमचा जो मेसेज येतो फेलियर वाला आला की इन्कम डेटा नाही,
लेट असं काहीतरी एरर आला, एरर इन इन्कम डेटा असं काहीतरी, इन ऍडिंग इन्कम डेटा वॉट एव्हर. तर एक फेलियरचा मेसेज तुम्हाला आलेला आहे. फेलियरचा मेसेज आल्यानंतर तुम्ही काय करता, अलर्ट देता आणि पेज रिफ्रेश करता. म्हणजे काय, पुढची एपीआय कॉल करत नाही. पुढची एपीआय कॉल केली नाही म्हणजे काय, आपण एनरोलमेंट पण करत नाही आहोत, आणि एनरोलमेंट पण नाही केलं तर आपल्याला रोल आयडी पण अपडेट करायची गरज नाही पडणार. रोल आयडी आपल्याला तेव्हाच अपडेट करायची जेव्हा त्याने ऍक्च्युअल मध्ये कोर्स घेतलेला आहे. ठीक आहे, कळतंय? हो. हम्म. यु नो वॉट, ऍक्च्युअली मध्ये मी बॅकएंड मध्ये हे सगळं हँडल करू शकतो. ठीक आहे, जस्ट पास मी वन ऑब्जेक्ट विथ ऑल दोज 8 fields अँड आय कॅन सी एव्हरीथिंग. आय कॅन इंटरनलीच, मी मला काही एपीआय आहे तिथे ऑलरेडी, आय कॅन डायरेक्टली कॉल इट बाय पासिंग युजर आयडी कोर्स आयडी, आय गेट इट की तो आहे की नाही. अदरवाईज म्हणजे मी इफ एल्स लावून लावून पटपट पटपट करू शकतो. द थिंग इज की अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला रिअल लाईफ मध्ये करायला भेटतात. ठीक आहे, इफ यू गो टू लेटेस्ट से बँकिंग, बँकिंग मध्ये काय होतं, डेटा खूप सिक्युअर ठेवतात ते लोक. तिथे खूप असं हे नाही का की एखादा मोबाईल नंबर पण बाहेर नाही गेला पाहिजे सिस्टमच्या, किंवा कुठून पण चुकीच्या ठिकाणी तो अपडेट नाही झाला पाहिजे, किंवा अमाऊंट एखादी मागे पुढे 1 0 खूप काही करू शकतो डायरेक्टली जर आपण चेंज करायचं झालं तर डेटाबेस मध्ये. तर तिथे पण काय करावं लागतं तुम्हाला, व्हॅलिडेशन लावावं लागतं खूप सारे, की हे असेल तर ते करायचं, ते असेल तर ते करायचं. आणि त्याच्यामध्ये काय होतं, जर तुमचं बेसिक जर स्ट्रॉंग असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं जर प्रॅक्टिस खूप कुठे केली असेल, तर तुम्हाला ती गोष्ट समजायला पण वेळ लागणार नाही, करायला पण वेळ लागणार नाही. ठीक आहे, आता तुम्ही जर मला डायरेक्टली एक ऑब्जेक्ट पास केला एपीआय ला, आणि जर मी सगळं बॅकएंड हँडल करतोय, तर तुमचं जे आतापर्यंत तुम्ही करत आलेलं करड ऑपरेशन फक्त तेच होईल. तुम्हाला ऍक्च्युअल लॉजिक कुठे लावायचं ते समजणारच नाही. म्हणजे ते जे डेव्हलपमेंट बोलतो आपण, डेव्हलपर बोलतो, प्रॉब्लेम सॉल्व्हर, ती मेंटॅलिटी नाही येणार नाही का. सो त्या मेंटॅलिटीसाठी हे तुम्हाला करायचं आहे. आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये कुठेच एवढं लॉजिक लावायची गरज नाही पडली आतापर्यंत. आपण आतापर्यंत फक्त क्राऊड ऑपरेशन करत आलेलो आहे. युजरला ऍड करा, युजरला रिमूव्ह करा, डिएक्टिवेट करा, अपडेट करा. ठीक आहे, दिस इज जस्ट प्युअर क्राऊड ऑपरेशन, जे की रिअल लाईफ मध्ये तसं नसतं. रिअल लाईफ मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल कुठेतरी लॉजिक लावावं लागतं. म्हणून हा जो पार्ट आहे, हा थोडासा कॉम्प्लेक्स बनवण्यात आला मुद्दामून. ठीक आहे, आणि हे मुद्दाम जे लॉजिक आहे ते फ्रंट एंडला टाकलेलं आहे, बॅक एंड मध्ये हे खूप इझी आहे. सो थोडासा तुम्हाला त्रास होईल इथे, कारण तुम्ही आतापर्यंत लॉजिक कुठं लावलेलं नाहीये. आणि लॉजिक म्हणजे पण जास्त काही मोठे नाहीये, जे तुम्ही आता जावास्क्रिप्ट मध्ये, टाइपस्क्रिप्ट मध्ये शिकलेले आहेत, इफ एल्स तेच करायचे की काय नाही. बघा आता, इफ मेसेज फेलियर असेल, म्हणजे व्हॉट एव्हर एक मेसेज येईल तुम्हाला फेलियर वाला पण, मी तुम्हाला त्याचे पण ते डॉक्युमेंटेशन बनवून देतो. फेलियर वाला मेसेज काय येईल, सक्सेस वाला मेसेज काय येईल, मग तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला ऑलरेडी मी इथे दाखवलेलं पण आहे. ऍज इट इज तुम्हाला मी डॉक्युमेंटेशन मध्ये पण देईल. बट युअर मेंटॅलिटी शुड बी की ठीक आहे, फेलियर आला, इफ म्हणजे आधी आधी काय करायचं माहितीये का, तुम्हाला फेलियर वाले हँडल करायचे आहेत. आपण नॉर्मली काय करतो, समजा चेक करताना कसं करतो की, लेट अस से, मी तुम्हाला सांगतोय की एक तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण चेक करायचे की जर एखादा युजर 60 एजच्या खालीपर्यंत असेल, म्हणजे त्याचं वय असेल 18 to 16 लेटस आहे, तर त्याला एखादी गोष्ट करायला द्यायची आहे. लेटस से त्याला टर्म लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे. ठीक आहे, लाईफ इन्शुरन्स मध्ये एज खूप मॅटर करतं. सो व्हॉट आय वॉन्ट टू से की, इफ द युजर एज इज बिटवीन 18 to 60, ही इज एलिजिबल फॉर टर्म लाईफ इन्शुरन्स. अदर दॅन दॅट, म्हणजे जो ऍक्च्युअली कमी साठी पण असतं, मी एक सिनॅरिओ पकडून चालतोय, 18च्या कमी पण असतं ऍक्च्युली. ठीक आहे, पण मी काय म्हणतो की 18 ते 60च्या मध्ये जर असेल तरच तो टर्म लाईफ इन्शुरन्स काढण्यासाठी एलिजिबल आहे, अदरवाईज एलिजिबल नाही आहे. सो आपण जनरली काय करतो, जनरली की आपण चेक करतो इफ युजर एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 अँड लेस दॅन इक्वल टू 16. ठीक आहे, किंवा मग समजा याला अजून थोडंसं ब्रेकडाऊन करायचं झालं, तर आपण मल्टिपल इफ लावतो. इफ युजर एज इज ग्रेटर दॅन 18, ग्रेटर दॅन इक्वल टू 18, त्याच्यानंतर नेस्टेड मध्ये एक इफ लावतो. इफ युजर एज इज लेस दॅन इक्वल टू 60, द युजर इज एलिजिबल.
ठीक आहे. म्हणजे आपण जनरली काय करतो, सक्सेस वाले जे कंडिशन आहेत ते आधी चेक करतो. पण आपण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा रिअल लाईफ मध्ये काम करायला गेलो तिथे आपण फेलियर वाले जे कंडिशन आहेत ते आधी चेक करतो. इफ युजर इज युजर एज इज लेस दॅन 18 रिटर्न. इफ युजर एज इज ग्रेटर दॅन 60 रिटर्न. म्हणजे काय होतं माहिती आहे, खाली कोड चेकच नाही होत कधी. रिटर्न कीवर्ड तर तुम्हाला माहिती आहे की जिथे रिटर्न कीवर्ड आला तिथून तुम्हाला त्या पर्टिक्युलर ब्लॉकच्या बाहेर आपण निघून जातो. ठीक आहे. बरं ठीक आहे, चालेल. जास्त ज्ञान नाही देत. शॉर्ट अँड स्वीट मध्ये काय तर आपण पहिले फेलियर वाले मेसेजेस आहे किंवा फेलियर रिस्पॉन्स आहे तो चेक करायचा की हा फेल आहे का. फेल असेल तर लगेच रिटर्न करायचा. म्हणजे रिटर्न म्हणजे तुमच्या केसमध्ये अलर्ट द्यायचा आहे, रिफ्रेश करायचे, नंतर रिटर्न करायचे. ठीक आहे. तर आधी फेलियर वाले मेसेज चेक करायचे, नंतर सक्सेस वाला करायचे. कारण सक्सेस मध्ये खूप मोठी प्रोसेस आहे. फेलियर मध्ये तुम्हाला लगेच समजतं की चला काम झालं नाही, वापस. ठीक आहे. तर पहिले इन्कम वाले फेलियर समजेल तुम्हाला. त्याच्यानंतर जर तो फेल नाही म्हणजे याचा अर्थ काय, तो सक्सेस होईल. सक्सेस असल्यानंतर आपल्याला काय करायचे, चेक करायचे की त्याने ऑलरेडी एनरोलमेंट केलेलं आहे का. इथे पण जर नसेल केलं, कुठे गेलं ते, हा, ऑलरेडी एनरोल केला असेल तर त्याला एनरोलमेंट करायची गरज नाही, म्हणजे खालच्या एपीआय कॉल करायची गरजच नाही. ना एनरोलमेंट एपीआय कॉल करायची गरज आहे, ना अपडेट युजर रोल करायची गरज आहे. आता ठीक आहे, समजा तुम्ही असं तुमच्या डोक्यात आलं असेल की चल ठीक आहे एनरोलमेंट वाली करायची नाही समजलं, पण मग अपडेट युजर वाल्याचं काय. तर त्याचा आन्सर एवढे की जर त्यांनी ऑलरेडी एनरोलमेंट केलं असेल तर कधी ना कधी जेव्हा त्यांनी एनरोलमेंट केले तेव्हा ही एपीआय पण कॉल झालीच असणार आहे. आणि त्याचा रोल ऑलरेडी 3 असणार आहे, रोल आयडी त्याची 3 असेल. ठीक आहे. म्हणून जर त्याने ऑलरेडी एनरोलमेंट केलेलं आहे तर तिथूनच लगेच रिटर्न, एव्हरीथिंग इज सक्सेसफुल. बस इथे तुम्हाला ऍक्च्युअल सक्सेस मेसेज पाठ द्यायला पाहिजे एक. ठीक आहे. रिटर्न करायचे इथून. जर त्याने ऑलरेडी एनरोल केलं असेल तर. जर त्याने नसेल केलं तर काय करायचं. जर त्याने नसेल एनरोलमेंट केलं तर तुम्हाला काय करायचं, एनरोलमेंट करायचंय. एनरोलमेंट नंतर त्याची बॉडी छोटीशी बॉडी आहे, 2च फील्ड वाली बॉडी आहे, जास्त काही मोठी नाही. त्याच्यानंतर जर तो परत अगेन बघा फेलियर आला, जर तो फेलियर असेल तर इथे आपल्याला काय करायचंय, एनरोलमेंट अनसक्सेसफुल आणि रिटर्न. माझा आवाज येतोय का क्लिअर करा, म्हणजे सांगा मला आवाज येतोय का तर. येतोय सर. हा. जर त्याने एनरोलमेंट नसेल केलं तर त्याचा एनरोलमेंट करायचा. सक्सेसवर आला तर त्याचा रोल चेक करायचा किंवा त्याचा रोल आहे का नेमका. जर 3 असेल ऑलरेडी तर नो इश्यूज. जर 4 असेल म्हणजे आता बघा 3 कधी असणार आहे, कोणत्या केसमध्ये आपण एनरोलमेंट केलं पण ऑलरेडी तो 3 कसं काय. तर समजा मी ऑलरेडी एखादा कोर्स घेतलेला आहे, आता मी नवीन एखादा कोर्स घेतोय, नवीन कोर्स घेताना मला इन्कम ऍड करावं लागेल. नवीन कोर्स मध्ये मी एनरोल नाहीये तर मी एनरोलमेंट करेन, पण मी ऑलरेडी कुठला तरी कोर्स घेतलेला आहे, याचा अर्थ काय मी ऑलरेडी स्टुडंट आहे. म्हणून त्या केसमध्ये आपल्याला चेक करावं लागतं की त्याचा युजर रोल काय आहे. नाही तर आपण जर डायरेक्टली 4 to 3 वाला जर तो एपीआय कॉल केला, समजा हा वाला एपीआय जर कॉल केला आपण डायरेक्टली, तर तो अननेसेसरी एपीआय कॉल असेल. जर माझी रोल आयडी ऑलरेडी 3 आहे तर मी परत 3 का करू त्याला. ठीक आहे. म्हणजे एरर वगैरे काय येणार नाही, पण अननेसेसरी कॉल असेल तो, बाकी काय नाही. म्हणजे सर्व्हर वर लोड येतो मग. ठीक आहे. सो ट्राय टू बिल्ड युअर ओन लॉजिक. तुम्हाला काय यूज करायचे, इफ एल्स, स्विच केस पण तुम्ही करू शकतात असं नाही की नाही, कारण डिस्टिंक्ट मेसेजेस आहे. यू कॅन ऑल्सो अप्लाय केसेस डायरेक्टली स्ट्रिंग मध्ये. इट्स ऑल युअर चॉईस, पण फक्त प्रॉपरली करा. ठीक आहे. आता ह्या एवढ्या सगळ्यामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटतोय का, एरर वाटतोय का. नो सर. नो. बघा पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये हीच एक जागा आहे जिथे आपल्याला लॉजिक लावायचे. आणि मेन म्हणजे आजच कोणी नाही आलं. आता सगळ्यांना इश्यू येणार आहे. तर ते इश्यू आल्यानंतर मी तुमच्यापैकी एखाद्याला सांगेल की बाबा हेल्प, हेल्प हिम, हेल्प हर, वॉट एव्हर. ऑफलाईनच्या ग्रुप अक्षता आणि करिश्मा करतील हँडल. ऑनलाईनला हर्षला सांगावं लागेल. ठीक आहे. सो
इफ यू डोंट हॅव एनी इश्यूज मी याला कॉपी करून तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये ऍड करून देतो, म्हणजे तुम्ही कधी विसरणार नाही. ठीक आहे. सो आजचं लेक्चर एवढंच आहे. मी याचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला लवकरात लवकर पाठवून देतो. जर मी 1-2 दिवस लावलेच आणि नाही पाठवलं तर मला ग्रुपमध्ये पिंग करा की सर तुम्ही ते देणार होते डॉक्युमेंटेशन अजून दिलं नाही. ठीक आहे. आणि Yes, sir. ज्यांचं कोर्सचे एपी झाले नसेल बाइंड ते लवकर लवकर करून घ्या, कारण ऑलरेडी आणि हा कोर्सचे एपी बाइंड झाल्या, आपला कोर्स आपण एनरोलमेंट जर करत आहोत तर त्यानंतर आपला जो मेन पार्ट असेल तो असेल डिप्लॉयमेंटचा. का आधी आपण त्याला डिप्लॉय करू. मला बघायचं आहे की तुमचं ऍक्च्युअल मध्ये कुठपर्यंत काम आलं, म्हणजे ती लिंक जनरेट होईल बघा एक. ती लिंक मी जाऊन लॉग इन करून बघू शकतो मग की तुम्ही खरंच काम करतायत का, की असंच मला सांगायचं म्हणून झालं असं. ठीक आहे. सो एकदा ही एनरोलमेंटचं काम झालं आपलं की नेक्स्ट वुड बी डिप्लॉयमेंट AWS वर वगैरे. ठीक आहे. सो ट्राय टू डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. नेक्स्ट लेक्चर कधी असेल आय एम नॉट शुअर. हॅलो सर, येस. मी काय बोलत होते की मी ते एक कोर्सची API पूर्ण गेट केली, पण मला ते समजत नाही. ते तुम्ही कसं बाय नाव सांगितलेलं तसं इथे अपडेट आणि डिलीटचं कसं करायचं ते समजत नाही बाय नाव. कर ना स्क्रीन शेअर कर, तोपर्यंत स्क्रीन बंद करतो.